श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे संकष्ट चतुर्थी. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही. आता आपल्या घरामध्ये नजरबाधा देखील झालेली असते. अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाला नजरबाधा ही होत असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत नजरबाधा होत असते आणि आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल किंवा कोणाला नजरबाधा झालेली असेल तर आपण कोणतंही काम हाती घ्या, ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही. त्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे हे येत असतात. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. घरामध्ये पैसा येत नाही आणि आजकाल प्रत्येकालाच पैसा हा हवाच असतो. पैसा नको असं कोणीच नसतं, कारण की पैशांशिवाय आपलं कोणतंही काम हे होत नाही. पण त्यासोबत घरामध्ये सुख, शांती, समृद्धी असणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आता या दिवशी तुम्हाला उपवास, व्रत करणे शक्य असेल तर आवर्जून उपवास करावा. उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त सेवा केली, उपाय केले तरी पण चालेल. आपल्याला भगवान गणेशाची पूजा करायची आहे. भगवान गणेशांना आपण अभिषेक करायचा आहे. पण त्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपण एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं. त्यानंतर आपण कणकेचा दिवा घ्यायचा आहे. कणकेचा दिवा चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करावा. त्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे. त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. असा दिवा जर आपण संकष्टीच्या दिवशी देवघरामध्ये जर प्रज्वलित केला तर चारही बाजूने आपल्याला जी काही संकटे, अडचणी, अडथळे येत असतात तर ती दूर होतात अशी मान्यता आहे. मग तुम्हाला अगदी या संकष्टीला हा उपाय करण्यासाठी जमले नाही तर पुढच्या संकष्टीला देखील तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. अगदी सकाळी केला तरी पण चालेल किंवा संध्याकाळी जर वेळ असेल तर तेव्हा देखील तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. आता यानंतर आपल्याला या दिवशी भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान श्री गणेशांची छोटी का होईना मूर्ती ही असतेच. आपण गणेशांना अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करत असताना प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना देखील आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेक केल्यावरती त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे. आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे. यामुळे आपल्या मुलांची देखील अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत असते. तसेच थोडंसं तीर्थ आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये हे तीर्थ शिंपडावं. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता ही दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. आता या दिवशी आपण बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही अर्पण करायच्या आहे. आता तुमच्या घरातील जर मुलं उपाय व सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही हा उपाय करायला सांगायचा आहे. तर आपण 21 दुर्वाची जोडी घ्यायची आहे किंवा एक दुर्वा जर हातामध्ये घेतली तरी पण चालेल. आता ही दुर्वा आपल्याला हळदीमध्ये थोडीशी भिजवून घ्यायची आणि त्यानंतर ही दुर्वा आपण आपल्या मुलांना उजव्या हातामध्ये ठेवायला लावायची आहे. किंवा मुलं जर हा उपाय करण्यासाठी तयार नसतील तर अशा वेळेस तुम्ही जरी हा उपाय केला तरी पण चालेल. त्यानंतर आपण गणपती अथर्वशीचं एक वेळा पठण करायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, मग मुलांबाबत ज्या काही अडचणी, अडथळे असतील तर त्याबद्दल बाप्पाला सांगायचं आहे आणि ही दुर्वा बाप्पांना अर्पण करायची आहे. यामुळे मुलांना जे काही अडचणी, अडथळे येत असतात तर त्यांच्या सर्व समस्या बाप्पा दूर करतात अशी मान्यता आहे. त्यामुळे तुम्ही मुलांना जर शक्य असेल तर त्यांनाच हा उपाय करायला सांगावा. तसेच या दिवशी आपण हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि असा टिलक बाप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे. हा टिलक लावत असताना आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायच्या आहे. अक्षता या कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या नसाव्या. आणि असा टिलक जर संकष्ट चतुर्थीपासून कंटिन्यू 21 दिवस बाप्पाच्या कपाळावरती लावला तर आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती पूर्ण होत असते अशी मान्यता आहे. अगदी तुम्हाला 21 दिवस कंटिन्यू शक्य नसेल तर प्रत्येक संकष्ट चतुर्थीला असा टिळक बाप्पाच्या कपाळावरती जरूर लावायचा आहे. तसेच या दिवशी आपण आपला डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे. उजवा हात बाप्पाच्या कानाला लावायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती सांगायची आहे. पण अगोदर आपण ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपली कठीण इच्छा बाप्पाला सांगायची आहे. आता ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे. भगवान भोलेनाथांचा आदेश हा भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही. त्यामुळे जर आपण ओम नमः शिवाय म्हणून आपली इच्छा, मनोकामना भगवान श्री गणेशांना सांगितली तर ती इच्छा आपली लवकरात लवकर पूर्ण होते अशी देखील मान्यता आहे. मग अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून
आणि श्रद्धेने आपण बाप्पाला सांगायचं आहे। आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे। तर आता हा उपाय आपण संकष्ट चतुर्थीच्या संध्याकाळी करायचा आहे। अगदी संध्याकाळी 5 नंतर तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता, किंवा जर संध्याकाळी तुम्हाला शक्य नसेल तर सकाळच्या वेळेत जरी हा उपाय केला तरी पण चालेल। आता हा उपाय करण्यासाठी प्रथम देवघरामध्ये आपण एक दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि भीमसेनी कापराच्या 3 ते 4 वड्या घ्यायच्या आहे। कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे, किंवा अगदी तुम्ही एखादी प्लेट घेतली तरी पण चालेल, किंवा मातीची पंदी देखील घेऊ शकता। आता कापूर जाळण्याचं भांडं आपण देवापुढे ठेवायचं आहे। त्यामध्ये आपण खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहे। आता आपल्याला काही सेवा करायची आहे। भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो, पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही। त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे। तर आपण गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा पठण करायचं आहे। तसेच आपण ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे। अगदी या सेवा करणे तुम्हाला शक्य होत नसेल, म्हणणे खूप अवघड वाटत असेल, तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल। आता या सेवा कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने या सेवा केल्या तरी पण चालेल। ताई, दादा, आजी, आजोबा, तुमची मुलं देखील ही सेवा करू शकता। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही। आता हा उपाय करत असताना आपण आपला मुख्य दरवाजा असेल, गॅलरीची खिडकी असेल, दरवाजा असेल तर ते देखील उघडं ठेवायचं आहे। यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जी काही इडापिडा आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, गरिबी आहे, तर ती घराबाहेर जाते असे म्हणतात। आपल्यावरील इडापिडा, नकारात्मकता, नजरबाधा टळण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे। आता आपली सेवा करून झाल्यानंतर आपली इच्छा, मनोकामना तुम्ही बाप्पाला सांगायची आहे। मग आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ मिळत नाही, किंवा मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा नोकरी मिळत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण या दिवशी बाप्पासमोर व्यक्त करायचं आहे। त्यानंतर आता हा भीमसेनी कापूर आपण जाळायचा आहे। त्यासोबत वाटी देखील आपण जाळायची आहे। आता वाटी थोडी थोडी जळायला लागेल तेव्हा आपण ते कापूर जाळण्याचं भांडं उचलायचं आहे आणि आपल्या घरामध्ये सर्व ठिकाणी हे भांडं फिरवायचं आहे। मग बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये सर्व ठिकाणी आपण हे कापूर जाळण्याचं भांडं घेऊन फिरवायचं आहे। आता कापूर जाळण्याचं भांडं आपल्या हातामध्ये असतं तेव्हा ही वाटी जळत असते तेव्हा आपण म्हणायचं आहे ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः। आपण हा मंत्र म्हणत राहायचा आहे। अगदी आपल्या घरामध्ये बेडरूम, हॉलमध्ये, किचनमध्ये प्रत्येक भिंतीला हे तुम्ही टच केलं तरी पण चालेल। फक्त अंघोळीचं बाथरूम असेल, टॉयलेट असेल तर तिथे आपल्याला जायचं नाही। आणि हा उपाय करत असताना आपण आपला मुख्य दरवाजा उघडाच ठेवायचा आहे। ही काळजी घ्यायची आहे, कारण की आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या मुख्य दरवाजातूनच बाहेर जाणार आहे। आता हा उपाय करून झाल्यानंतर खोबऱ्याची वाटी थोडीशी थंड होऊन द्यायची आहे। तुम्ही ही अगदी जळून झाल्यानंतर उंबरठ्याच्या बाहेर ठेवलं तरी पण चालेल, किंवा अगदी आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर ठेवणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही गॅलरीमध्ये देखील ठेवू शकता। आता ही खोबऱ्याची वाटी अर्धी जळेल किंवा अर्धी तशीच राहील। आता अर्धी जर वाटी राहिली असेल तर तुम्ही त्यामध्ये परत भीमसेनी कापूर टाकून ती जाळू शकता, पण जर ती जळालीच नाही तर अशा वेळेस आपण ती खोबऱ्याची वाटी दुसऱ्या दिवशी आपल्या घरामधून उचलायची आहे आणि तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे, किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकली तरी पण चालेल। पण ही खोबऱ्याची वाटी अगदी तिची राख असेल तर ती देखील आपण घरामध्ये ठेवायची नाही, कारण की यामध्ये आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता समावली जाते। त्यामुळे ती खोबऱ्याची वाटी तुम्ही घराबाहेर टाकायची आहे। आता खोबऱ्याची वाटी घराबाहेर टाकायला जात असताना आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुणासोबतही बोलायचं नाही। तसेच आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे। अगदी सकाळीच घराबाहेर टाकली तरी पण चालेल, किंवा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी ही वाटी बाहेर टाकणे शक्य असेल तर संध्याकाळी देखील तुम्ही टाकू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।